नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. मी निशिगंधा अमोल नवले आज तुम्हाला जालिंदरनाथांबद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. 9 नाथांमधले जालिंदरनाथ हे चौथे नाथ आहेत व हे अंतरिक्ष नारायणाचे मूळ अवतार आहेत. तसेच यांचा जन्म अग्निहोमामधून झाला आहे. भृवद्रव्य राजाच्या महालात सोमयज्ञ आयोजित केला होता व याच यज्ञामधून जालिंदरनाथ यांचा जन्म झाला आहे. तसेच यांचे दत्तात्रेय महाराज हे गुरु आहेत. भद्रकाश्रमामध्ये त्यांनी 12 वर्ष तप केले व पुढे गुरु आज्ञेने त्यांनी नाथ संप्रदायांची परंपरा, गोरगरिबांची मदत व नाथपंथांचा प्रसार चालू केला. तसेच हिमालयामध्ये जो हत्ती आहे त्या हत्तीमध्ये प्रबुद्ध नारायण चैतन्यरूपी मूळ अवतार घेत आहेत असे त्यांना त्यांच्या गुरूंनी म्हणजे दत्तात्रेय महाराजांनी सांगितले व तो त्यांना बाहेर काढावे अशी आज्ञाही दिली. जालिंदरनाथांनी महादेवाच्या साथीने त्या बाळाला हत्तीच्या कानातून काढले व त्यांना काणिकनाथ असे नावही दिले व ते त्यांचे गुरु देखील झाले. अशी त्यांची कार्यकीर्ती आहे. जालिंदरनाथ यांची समाधी येवलेवाडी येथे आहे व तिथे त्यांचे भव्य असे मंदिर देखील आहे. तसेच मंदिरावरती पंचधातूचा कळश आहे व या कळशाचे वजन 300 किलो आहे. तसेच तेथे प्राचीन कालापासून अहोरात्र धुनी पेटलेली आहे व तिथे मकर संक्रांतीला व गुढीपाडव्याला खूप भव्य स्वरूपात अशी यात्रा भरते. पुढे मी तुम्हाला काणिकनाथांबद्दल माहिती सांगणार आहे. तर माहिती आवडल्यास आदिमाय आदिशक्ती चॅनलला नक्कीच फॉलो करा. ओम नमो आदेश.